एक एक खेळाडूंना आपण मेडल दिले जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षण आहेत हे आपण करतो. टाळ्यांचा गजर होऊ द्या, कारण पार्टिसिपेट महत्वाचे सर. आज आपण सहभागी झाला या स्पर्धेमध्ये, भले ते क्वालिफायच्या रेसमध्ये कदाचित पार करू शकले नाही, पण पार्टिसिपंटही महत्वाचा सहभाग नोंदवणं तेही देखील महत्वाचं आहे. आणि परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी संघटना तेच करते. प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं हे सर्व आहेत. कारण हे सर्व आपले RTO इन्स्पेक्टर आहेत, साहेब आहेत. हे रोज आपल्याला सहकार्य देखील करतात आणि मदत देखील करतात. आणि आज त्यांचीच टीम खेळली होती. भाऊसाहेब साहेब आलेत. टीम के मेंटोर मिस्टर टुनटुन, इनकी तरफ से हर छक्के के लिए, बल्लेबाज के लिए 1000 का इनाम है। तुकाराम सर, टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत, बघूया टाळ्यांच्या गजरामध्ये किती ताकद आहे. टाळ्या शिट्या भरपूर आहेत, कारण खूबसूरत स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, लॉन्ग का बॉडी लाइन के बाहर, गेंद 4 रन। दर्शनीय स्ट्रोक। राहुल सर येतील. एक ग्रुप फोटो देखील घ्यावा, कारण या सर्व आठवणी आहेत, आपल्या मेमरीज आहेत, हे कायम आपल्या मनामध्ये, आपल्या स्मरणामध्ये राहणार. कारण रोजचंच आयुष्य आहे, रोज धकाधकीचं आहे, पण हे सगळे क्षण आहेत. त्याकरता आपण एक ग्रुप फोटो घेऊया. सर्व टीमनं उभं राहा, एक ग्रुप फोटो घेऊया. कॅप्टन मध्यभागी राहतील आणि पूर्ण तुकाराम सर, आणखीन एक गोष्ट, या चेंडूनंतर आपण त्याची चर्चा करू. बघा आवाज, बघा आवाज, बघा म्हणजे जिंकणाऱ्या संघापेक्षा. जय शिवाजी, जय शिवाजी, जय जय श्रीराम. तुकाराम सर, जिंकणाऱ्या संघापेक्षा हरणाऱ्या संघाचा आवाज मोठा आहे. बघा इथे नाही, तो आनंद वेगळा आहे. म्हणजे भले ते जिंकले नाहीत किंवा क्वालिफाय झाले नाहीयेत, पण आज जो खेळण्याचा आनंद मिळवलाय ना, तो जिंकण्यापेक्षाही मोठा आहे. आज जो आनंद, टाळ्यांचा गजर आहे टीमसाठी. त्यात यानंतर टाळ्या चिट्ट्याचा गजर करण्यात काही कॅश प्राईज आहेत. प्रशांत 1 मिनिटासाठी थांबेल, कारण लक्ष्मी ऑटोकडनं कॅश प्राईज आहेत सूरज सरांसाठी. सूरज सरांसाठी, सूरज सर आपण या. 6 मारलाय आणि सूरज सरांसाठी लक्ष्मी ऑटो. विकेट घेण्यासाठी आज भरपूर आल्या कॅश आले सूरज सरांसाठी. मॅच सुरू होतोय, तिथे आपण जाऊया. पण हे सगळे क्षण काय आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय, टिपतोय. आपण काही चर्चा करणार आहोत, कारण टीमचे कॅप्टन किंवा कोणीतरी या, आपला एक खेळाडू. आपण आज दिवसभर जसा खेळ केला, सर आपण या. सर फक्त आपलं मनोगत, म्हणजे आज दिवसभर आपण दिवसभर जसा खेळ केला, किती एन्जॉय केलं, किती मजा केलं, याबद्दल फक्त आपलं मनोगत व्यक्त करा. ॲक्च्युली वर्षभर आमचं जे आयुष्य असतं ते धावपळी असतं, लोकांचं कल्याण करण्याचं असतं. पण त्या धावपळीत एक दिवस आम्ही हा वाट बघून असतो की ही IPL कधी येईल, आपली RTO प्रीमियर लीग. आणि त्या दृष्टीने आम्हाला आमचं धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाचा 24 तासाचा गॅप कसा मिळेल, त्या दृष्टीने हा उत्साह असतो. त्या उत्साहाला आम्ही सगळेच जण साथ घालत असतो. त्या पद्धतीने आम्हाला रिलॅक्सेशन मिळतं आणि सर्वांबरोबर एक गेट टुगेदर पण होतं. त्या निमित्ताने सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पण मिळतात. थँक्यू. सर तुमच्यासाठी फक्त ते सांगेल, जसं तुम्ही म्हटलं ना,
बघा जिंदगी के इस रन में खुद ही अर्जुन और खुद ही कृष्ण बनना पडता है. असं रन रन तसं आहे कारण आयुष्यामध्ये रोज धकाधकी आहे. सरांनी चांगला उल्लेख केला. रोज धावपळ आहे. जिंदगी के इस रन में खुद ही अर्जुन और खुद ही कृष्ण बनना पड़ता है. रोज अपना ही सारथी बनकर जीवन के इस महाभारत को लढना पड़ता है. ही कहाणी आहे सदैच्या घडीला. त्याच्यामुळे सरांनी ते योग्य असं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया सामन्याला सुरुवात. जो उत्साह होता प्रशांतजीने उल्लेख केला, भाई टीम जीती नहीं है लेकिन टीम ने मन जीता है, दिल जीता है. मॅचला होते सुरुवात. ऑटोकॉम बॉक्स. क्या खूबसूरती के बाहर भेज दिया इन डीप मिड विकेट बॉल लेने के बाद 4 रन. सरकार अपनी सरकार 29 धावा दाबालकावरती आहेत. अत्यंत महत्वाचा हा डाव. कैलास आपला क्लास दाखवतोय. 5वा चेंडू गोलंदाज सोनूचा. ऑफ्टनच्या थोडासा भारतचा चेंडू बॅकपुढे जाऊन खेळायचं होतं, कट करायचं होतं. चेंडू बॅटवरती येत नाहीये. संदेश एस्ट्याच्या मागे आहे. खरं तर त्याला कव्हरच्या दिशेने यावं लागलं कारण चेंडू गॅदर करत असताना तो हातामध्ये आलेला नाहीये. गोलंदाजी मार्क पडते सोनू. षटक क्रमांक 2. दाबालकावरती धाबा आहेत 29. बिनबाद 29. बिरीचे फलंदाज कैलास आणि तौसिफ. पुन्हा एकदा तेच झाले. ऑफ्टमच्या बाद चेंडू होता, बॅकपुढे जाऊन ऑफ साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एस्ट्राच्या मागे संदेशने अप्रतिम विकेट किपिंग केले आणि शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाही. 2 षटकाचा काही समाप्त झाला. दाबालका धाबा 29. 29. आरटीओ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. अत्यंत दर्जेदार आयोजन. नारंगीचे मैदान खेळण्याची मजा वेगळीच असते. सध्या सुरू असलेला सामना 2 मातबर संघामध्ये आपण पाहतोय. 48 स्क्रॉचेस आणि त्याचबरोबर रेनिगन्स या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. विनय आमच्याबरोबर स्कोरिंगचे काम उत्तम करतात. त्याचबरोबर डिजिटल स्कोरर देखील आता आमच्यावर जॉईन होत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. लाईव्ह टेलिकास्ट भूपेश कराळे यूट्यूब चॅनलवरती आपण पाहताय. $70 वरती सध्या आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतात. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2-1 स्कोर 29 पन्नन. टप्पा खाते गेंद लेग स्टंप के बाहर चली गई. तुकाराम सर जरा माइक घेऊन या प्लीज. याला खांद्यावर न्यायला लागेल म्हणजे क्रूशियल मुकाबला. राउंड विकेट गेंदबाजी. ऑन साइड पर हवा में गेंद को खेल दिया. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. आकाशात आकाशात षटकार. Check. Hello, Now Mike. Check. संख्या Hello. Hello. Check this. 40 धाबा दाबालकावरती अत्यंत महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्क वरती शाकीर.
तौसिफचं इंजिन गरम झालंय. मागच्या 2 चेंडूवरती एक उत्तुंग षटकार आणि एक कडकडीत चौकार. वाईड यॉर्कर हे उत्तर होतं शाकीरचं. एक तर तुम्हाला बुंद्यात चेंडू टाकता आला पाहिजे, नाहीतर वाईड यॉर्कर. 2 मीटरमध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता किंवा अगदी कोलबट टप्प्याची जेव्हा गोलंदाजी करता तेव्हा या ब्रह्मास्त्राचा वापर तुम्हाला योग्य पद्धतीने करता यायला पाहिजे आणि तेच मैदानावरती पाहायला मिळते शाकीरकडून. दाभोलकरती धाबा आहेत 40. बॅटची कड आणि त्यानंतर संदेशचे हात तयार आहेत. फलंदाज तौसिफची कडी संपुष्टात. पहिला धक्का. रघुनाथ कळबटे साहेब ज्यांना आपण मगाशी मंचावरती पाहिलं होतं आणि परिवहन सल्लागार सेवा प्रतिनिधी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सुपुत्र सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावलकरती एकूण धावा आहेत 40-40ला 1. पहिला फलंदाज बाद झाला तौसूच्या रूपानं, पण 40 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी अतिशय महत्वाची. शाकीर, ये शाकीर नहीं है, यह शातिर है. शातिर गेंदबाज है. बल्लेबाज भूषण ऑन स्ट्राइक. बहुत अच्छी गेंदबाजी. वाइड यॉर्कर कारगर साबित होते हुए शाकिर. इससे पहले इनके ऊपर हमला हुआ था और जवाबी हमला ये भी करना जानते हैं. ओवर तीसरा प्रगति पर 5 ओवर का मुकाबला. स्कोर की बात करें तो 40 रन. अभी तक 5 गेंदों का खेल हुआ है और ये आखिरी गेंद है. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. भूषण इस वक्त स्ट्राइकर इन पर. ऑनसेट पर थोड़ा सा हटकर खेलने की कोशिश कर रहे थे. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. अच्छा फॉलो किया था शाकिर ने. अच्छा कमबैक, बेहतरीन कमबैक मैं जरूर कहूंगा. जिस तरह से शुरुआत बहुत तेजी के साथ रन बनाए थे बल्लेबाजों ने. ओवर 3 समाप्त. 3 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 41, 1 विकेट के नुकसान पर. महत्वाचा सामना आहे आरटीओ प्रीमियर लीग 2026. ये 5वां संस्करण. अब गेंदबाजी में परिवर्तन. आसिफ इस बार गेंद कॉन्सर्ट पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट पर 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गया. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. (43 ऑन द बोर्ड. 43, 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. बहुत अच्छा मुकाबला दोनों टीमों के लिए. 43 for 1. थैंक यू विनय. ऑफसाइड पर फिलहाल 4 खिलाड़ी है. इस बार अच्छा स्ट्रोक है. आंसर पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, बिल्कुल फील्ड करेंगे और लाजवाब फील्डिंग. ये शाकिर है, ये चतुर है, ये चालाक है. शाकिर के फील्डिंग के लिए तालियां तो बजाना बहुत जरूरी है. बनती है तालियां. बहुत बढ़िया फील्डिंग इन्होंने बाउंड्री लाइन पर की है. 45, 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. भूषण कलबाटे जिनके ऊपर दारोमदार रहेगा और एक तरफ कैलाश जिनने अपना क्लास दिखाया. बेहतरीन पारी कर अपनी टीम के लिए. स्कोर 46 for 1. 46, 1 विकेट के नुकसान पर. कैलाश के अंदर 26 पर. बैक पर चले गए. आंसर पर अच्छा स्ट्रोक है. गेंद बहुत तेजी के साथ ट्रबल. बाउंड्री रन पर खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए 1 रन मिलेगा. दूसरे के लिए वापस आइए, खतरा हो सकता है और बल्लेबाज आउट या नॉट आउट.
बल्लेबाज आउट. कैलास back to the pebble in the second wicket. बीस. ये क्रिकेट का उत्सव है, क्रिकेट का त्योहार है. बहुत बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता का. चाहे तो ये टूर्नामेंट कई और जगह पर भी आप कर सकते थे, लेकिन नारंगी का मैदान, इतना अच्छा मैदान छोड़ के क्यों दूर जाएगा. बेहतरीन ग्राउंड है, खेलने के लिए मजा आता है. स्कोर 47 पर 2. चौथा ओवर है. एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं. दो तगड़ी टीमें मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए. हसीब नए बल्लेबाज, साहिल न्यू बैटर और भूषण छेपर के अंदर. कैलाश सेठ बल्लेबाज, बहुत ही बेहतरीन पारी रही इनकी. शानदार बल्लेबाजी इन्होंने की बतौर प्रारंभिक बल्लेबाज. इस ओवर की अगली गेंद आसिफ लेग स्टंप से आगे आए थे और गेंद को खेलना चाह रहे थे. बल्ला स्क्वेरली की तरफ समाप्त हुआ. तो बहुत अच्छी गेंद आसिफ द्वारा. स्कोर 47 पर रुका हुआ. 47 पर 2. इस ओवर की दो गेंदें, ये पांचवी गेंद है. आसिफ सामने बल्लेबाज साइकिल पर साहिल. फुल टॉस. खराब गेंद, खराब गेंदें तो आती रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. साइड के बल्ले से गगनचुंबी सिक्सर. नो बॉल का इशारा. के नुकसान पर चौथा ओव्हर प्रगती पर आहे. पट्ट्याने काय षटका ठोकलाय. साहिलला तर निश्चित मेजवानी होती. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती तो तुटून पडला. म्हणजे दुपारचं जेवण आता नॉनव्हेज असेल की शाकाहारी ते मला माहित नव्हतं. दोन्ही पण चांगले होते, पण एक थाळी बघितल्यानंतर अगदी त्या थाळीवरती आपण तुटून पडतो ना, तशा पद्धतीने ही मेजवानी होती. फुलटॉस चेंडू होता, त्यावरती आक्रमण चढवलं, हल्ला चढवला, चेंडूला खेळून काढलं होतं. लॉंग लेगला षटकार. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार. स्कोर 54. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. साहिल 6, भूषण 6. गोलंदाजी मार्कवरती हसीब. कंट्रोल नव्हता. फुलटॉस चेंडू रुबात टाकला गेला, त्यावरती एक मोठा फटका. पुढे सतत खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅट स्क्वेअर लेगला समाप्त होते. चेंडू थोडासा ऑफ आणि मिड स्टंप वरती होता. छान पॅटर्न प्रेक्षकांना बघायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातला अत्यंत महत्वाचा आहे. 54 ला 2 स्थिती आहे. गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पर हसीब. सेकंड पर बल्लेबाज की बात करें तो साहिल है. आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट होगी. आखिरी गेंद शेष. ये शॉट अच्छा नहीं था. बल्ले का बाहरी किनारा. विकेट कीपर का सहारा. साहिल की पारी समाप्त. चौथा ओवर. स्कोर 54. 3 विकेट के नुकसान पर. एक खेळाडू असा आहे ना, त्यानं धावा केल्या, बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली, नाही केली काय फरक पडत नाही, पण तो आला ना शेअर मार्केट वरती जातं. म्हणजे एरबी संपूर्ण भारतातलं जगातलं शेअर मार्केट डाऊन होईल, पण नागा आला की शेअर मार्केट वरती जातं. आता बघूया काय करते. पक्षांची खैरात सुरू होईल. नागेश नाग्या मैदानावरती. रोहित कडून नागेशच्या षटकारासाठी 2000. 54 ला 3. 54 ला 3 स्थिती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक आहे. पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी यायचंय. थंडर आणि स्ट्रायकर. थंडर आणि स्ट्रायकर संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. 4 ओवर के समाप्ति के बाद 54 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर गेंद को खेला गया था. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. लॉन्ग लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन
1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला, 55 3 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर है। अगला मैच, दोनों टीमें तैयार है टॉस के लिए। नेक्स्ट मैच स्ट्राइकर, प्रोटियस स्ट्राइकर आरटीओ थंडर। टॉस के लिए आइए कैप्टन, स्ट्राइकर और थंडर। और सेट पर गेंद को पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल था और खड़े खड़े खेलने की कोशिश है बैटर द्वारा। स्कोर फिलहाल 55-3, 5वां ओवर प्रगति पर है। बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर, दर्शक काफी संख्या में मौजूद है। नारंगी का खूबसूरत ग्राउंड। स्ट्राइकर टीम के कप्तान और थंडर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। मंगेश, अवैध चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मैदानात उभा मंगेश आणि त्यानं चेंडू फेकून दिलाय मिड विकेटला, सीमारेषा पार, षटकार। षटकार 2 षटकारांसाठी जिग्नेश मोने यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। निरंजन बक्षी 5,000, 10,000 रुपये बक्षीस आहे। बघा डॉट चेंडू आला, जसं 10,000 बोललो ना, डॉट बॉल आलेला आहे, डॉट बॉल आलाय। निरंजन वाचलाय तुम्ही मोने साहेब? निरंजन कुठे आहेत? 61ला 3 स्थिती आहे। खरं तर नागेश मैदान होते, मंगेश देखील खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करतोय। भूषण, जसं 10,000 रुपये टाकले गेलेत ना, ते एक डॉट बॉल आणि एक व्हाईट बॉल आलाय। विरार मोटर कडून नागेशच्या षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक। निरंजन सरांकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे। मोने साहेब आमच्या बरोबर आहेत, 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि आता फक्त किंमत झाले 12,000 रुपये। 12,000 आला 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 षटकार आला, षटकार। सहा धावा। खेळ भिनलाई भावा आमच्या नसा नसात हजार रुपये जमा करा। शेवटचा चेंडू आहे, 68ला 3। नागा आलाय, नागेश आलाय मैदानावरती, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं। आणखीन एक बघूया काय करते, चेंडू सीमारेषा दिशेने चाललाय, षटकार, षटकार आहे। 12,000 रुपये पैसा वसूल बॅटिंग मैदानावरती, नागासाठी टाळ्याचा गजर। स्ट्रायकर आणि थंडर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। किमान 5 वेळा आपल्याला अनाउन्समेंट झालेली आहे। कॅप्टन प्लीज, कॅप्टन प्लीज टॉस साठी या। आणि ज्यांनी ज्यांनी आता पारितोषिक जाहीर केलेले आहेत, ती सर्व पारितोषिक कॉइन बॉक्स मध्ये जमा होतील। बरोबर 12,000 जमा होतील आणि सर 12,000 रुपये जमा होतील आणि 5% टॅक्स कापला टॅक्स कापला जाईल। चला मॅच चालू करा, आपण बाकी मजा तर करणार।
टॉस टॉस स्ट्रायकरने जिंकलाय. बटूभाई टॉस जिंकलाय, तुम्ही फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ स्ट्रायकरच्या अमित पाध्ये अर्थात नाना आपण आहोत, फ्लड लाईट मध्ये जाणार आहोत. आता आलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव नाहीये. 75. नागेश गरत यांच्यासाठी 5,000 रुपये ऑनलाईन जीपे. मेसेज पाहिजे बघून घ्या, कारण बहुतेक मेसेज येतात, व्हॉट्सअपवर येतात, इंस्टाग्रामवर येतात, पण सगळ्यात आवडता मेसेज म्हणजे क्रेडिटेड अमाऊंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. हा जो मेसेज आहे ना प्रत्येकाला आवडतो, बाकी मेसेज नाही आवडत. आपल्या अकाउंटमध्ये पैसे आल्याचा मेसेज सगळ्यांना आवडतो, सगळ्यात. त्याच्यामुळे नागेश गरत यांच्यासाठी ते 5,000 रुपये. आणि 5% GST सांगतात, प्रशांत सर सांगतात. पण आता काय झाले माहिती आहे का, अशा कंडिशनला थंडीचे दिवस असले ना का GST लागते. म्हणजे गोधडी, शॉल आणि टोपी तिन्ही पाहिजे. GST तुम्हाला लागते, गोधडी, शॉल आणि टोपी. थंडी दिवस आले का GST. या सर्व गोष्टी आहेत. 75चा बाटला काय, सलामी जोडी मैदानावरती सज्ज. तोसिफ स्ट्रायकरला संदेशना माहिती आहे या मैदानावरती आता थोडंसं संध्याकाळचा सत्र आहे. बॅटिंग कशी करायची, कशा पद्धतीने करायची. विरार मोटरच्या माध्यमातून षटकारासाठी 2,000, संदेशच्या षटकारासाठी. पण त्यांनी सांगितलं बाबा चौकाराने काम होणार आहे, चौकाराने काम होणार आहे. लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. तर मग ते सांगतात की बाउंड्रीसाठी 1,000 तो बनता है भाई, बनता है, बनेगी अपनी बात. 75 धावांचा पाठलाग आहे. पाठीमागे प्रथमेश शाबळा रेडी आहेत. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये. क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता. डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत. डीपीडी केवळ क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, थ्रो करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जसा आम्ही उल्लेख केला थोडासा जो कलर आहे दोन्ही संघाचा तो रेड अशी आहे. आणि आता एका टीमला तो रेड ऑरेंज अलर्ट आलाय. तो रेड अलर्ट आलाय की इथे जर नाही जिंकलं तर माघारी यावं लागणार, मॅच जिंकावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी तोसिफ यांची, संधी देत नाही तितकी फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दिला धावफलकावरती 7. दत्ता गोळे जे मेंटॉर आहेत त्यांच्याकडनं सुद्धा सिक्सर साठी प्राइज आलंय 2,000.
अपील जरूर झाले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण पहिल्या 22चा इशारा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 8. पाटला काय 75 धावांचा 75 टू विन. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. परत या नावाची इतकी जादू आरटीओ मध्ये अजून ते बॉलिंगला आले नाही, पण त्याच्यासाठी बक्षीस आले. देवांग यांच्याकडनं 5,000. दत्ता गोळे यांच्याकडनं देखील हॅट्रिक जर आली नागेश घरतनं तर 5,000 रुपये. आज बैंक बैलेंस बढ़ाने का मौका है भाई. बैंक बैलेंस बढ़ाइए, अपना खेल दिखाइए. दुसरं षटक हाताळण्यासाठी कैलास के याच्यानंतर 48 स्ट्रायकर खेळणार आहेत. महत्वाचा सामना असणार आहे त्यांचा देखील, तो थंडर्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अप साईडला जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. टॉप एट लागलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं दूर वरती आहेत. नेण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक धावा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 75चा पाठलाग करायचा. 15च्या सरासरी तुम्हाला धावा उभारायच्या होत्या आणि आतापर्यंत खेळ पाहिला तर तितक्या धावा येत नाहीयेत. एक धाव. आता इथे शर्यत लागले. एखादा सट्टा लागतो तसं सट्ट्यासारखं लागलेले आहेत. कोणी 1,000 लावला तर 2,000, 2,000 लावले तर 5,000. चहाची वेळ झाली तर चहा देखील आलेला आहे. बघूया. अपील जरूर झाले आणि अपील होत असताना परतावा लागले त्या फलंदाजाला. गडी बाद, विकेट डाऊन, गॉन. कोकण दाखवायचं तेव्हा दाखवा. पहिला आरटीओ प्रीमियर लीग दाखवा. त्याची मजा दाखवा, रंग दाखवा आणि प्रत्येक जण नाचतोय, गातोय, झुमतोय ते देखील दाखवा. 70-70च्या माध्यमातून युट्यूबवरती सर्वजण पाहतायत. जी मजा घेतली जाते, लुटली जाते किंवा हे जे क्षण आहेत या क्षणांचा आनंद तो घेतला जातोय, तोही काही कमी नाहीये. आणि प्रत्येकाने हसते खेळतच राहायचं आहे. आदमी को थोड़ा सा हंसी मजाक वाला होना चाहिए. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती शहबाज. नाही थांबा. टॉप एट लागलाय. 2 क्षेत्ररक्षकाले चेंडूच्या खाली. के ओ दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. पण आता काय झालंय माहितीये का, आता युग वेगळं आहे रोहितजी. आता दोघांचं भांडण झालं ना का तिसरा त्याचा व्हिडिओ काढतो. आता थोडंसं बदललंय चित्र. पहिला दोघांचं भांडण झालं का तिसरा त्याचा लाभ घ्यायचा. आता दोघांचं भांडण लागलं का तिसरा त्याचा व्हिडिओ काढतो. आणि आत्ताचा जो चेंडू पडलाय ना याचा व्हिडिओ पण व्हायरल होणार. लावा तो व्हिडिओ लावा आणि त्यामुळे तो व्हिडिओ देखील व्हायरल होणार आहे. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन बॅट स्विंग तर जरूर जोरात झाली होती. पाठीमागे चेंडू निघून गेला. डॉटच्या स्वरूपात सांगता होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.4 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 11. 11 धावा धापलकावरती आहे. जसं आपण चर्चा देखील करतोय बऱ्याच गोष्टी असतात नाही त्याच्यावरती चर्चा.
हळूहळू हळूहळू सामना पुढे चाललाय, पण एक सिक्सर पाहिजे त्या मोमेंटमला थोडासा बूस्ट करण्यासाठी. मोमेंटमला आपल्या बाजूने येण्यासाठी एक फटका पाहिजे, एक सिक्सर पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दूरवरती, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. नागेश घरात, नागेश घरात टिपलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. गॉल. टॅलेंट आहे उद्याच्या दिवशी आगरी प्रीमियर लीग मध्ये बघणार आहेत, कारण तिथे ते असणार आहेत. नागेश घरात, न्यू बॅट्समन इम्रान. आता टेन्शन वाढले, थोडासा दबाव देखील वाढलाय, प्रसंग थोडासा बाका आलाय. धाबा दापल 11, 18 बॉल 64, 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा. तौसिफ गोला बॉलिंग वरती सज्ज झाल्यात. चहाचे पण वेगवेगळे ब्रँड आले आहेत. अमृतुल्य चहा, पुणेरी चहा, येवले चहा, पण सगळ्यात आवडता आहे ना फुकटचा चहा, सगळ्यात बेस्ट. अकोटप्याचा चेंडू होता. शॉटम पूलचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती जरूर येईल. 18 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20च्या वरची सरासरी प्रत्येक षटकामध्ये पार करायची आहे. 21च्या वरची सरासरी पार करायची आहेत, आणि ती करताना थोडंसं कमी पडतोय सध्या टीम चा संघ. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला डिफेंडिंग मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सध्याचा टीम परफॉर्मन्स करताय. नाना देखील खुश आहेत. या टीम मध्ये काही गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध आहेत, त्याच्यामध्ये त्याही गोष्टीचा उल्लेख इथे काही सहकारी आहेत तेही सांगतात. अकोटाप्याचा चेंडू होता, यावरती योगचा प्रयत्न, टॉपेट लागला आणि चेंडू बिहाइंड द विकेट गेलाय सीमारेषा पार. सौकार. काय बनणार नाहीये, कारण धावांचा अक्षरशः डोंगर पार करायचा आहे. जहीर भाई हमारे कहते कि सामने काला घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. बार बार वही बोलते हैं वो. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर चाललाय. लॉंग ऑनला फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. नेहमी त्यांच्या जोडला कॉमेंट्री करताना मजा येते. 2-3 डायलॉग त्यांचे फेमस असतात. 365 दिन वाला डायलॉग. असं जसं झेल टिपला प्रथमेच्या चेहऱ्यावरती आनंद राहत. आणि विकेट संदेश जाधव बाद.
त्याला कारण आहे अगदी टिचून मारा होतोय, तौसिफ संधी देत नाही आहेत. वेल लाईन अँड लेन, अगदी नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी. न्यू बॅट्समन मैदानावरती आसिफ. आसिफ ऑन स्ट्राईक. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 5 खेळलं जाते. लॉंगॉनला भूषण फील्ड करतील, थ्रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांचा खेळ संपताना धावफलकावरती नजर टाकली. धावफलक आहे 20 वरती. 20 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 55 धावा करायचे आहेत. इस 12 चेंडू आणि 55 धावा नागेश गोलंदाजीसाठी आहेत. हॅट्रिक साठी प्राइज आहे. राजू पटेल यांच्याकडनं कॅश प्राइज आले. नागेश गरज यांच्यासाठी 3 विकेट, लागोपाठचे 3 विकेट. हॅट्रिक साठी देवांगबाई यांच्याकडनं देखील प्राइज आहे. 10,000 टोटल आहे. पहिला 12,000चा हिसाब लागत नाही अजून, त्याच्यामुळे तो पण हिशोब करायचा आहे. आता एक अकाउंटंट ठेवावं लागेल, इतकं बक्षीस आलेलं आहे. आता पहिले कॅल्क्युलेटर काय झालं, जेव्हा मोबाईल आला तेव्हा कॅल्क्युलेटर आणि घड्याळाचा खेळ त्याने फिनिश केला, कारण मोबाईलमध्येच कॅल्क्युलेटर आणि घड्याळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅल्क्युलेटर आता कोण विकतच घेत नाही, मोबाईलमध्ये सर्व आहे. एक रन धावफलक नक्कीच पुढे चाललाय. आणि या टीमला कोचिंग करण्याचं काम, जसं माहिती आपल्यापर्यंत सूत्रांकडनं माहिती आलेली आहे, अमित पाध्ये अर्थात नाना या टीमला कोचिंग करतायत, त्याच्यामुळे टीम थोडीशी प्रगती करते. पहिल्या सामन्यामध्ये सर्व काही बिनसलं होतं, भरपूर काही चुका झाल्या होत्या. त्या चुकांमधनं दुरुस्ती करून ते आल्यात, रिपेअर करून आल्यात. आणि फक्त रिपेअर नाही केल्यात, त्यांनी रिफिल केले, रिचार्ज केले, रिफ्रेश केले. आपल्या टीमला ना रिपेअर केले, रिचार्ज केले, रिफिल केले आणि रिफ्रेश करून आलेले आहेत. आता पाठीमागून आवाज आला, प्रथमेश पाटील अपील करतात का अंपायरला थोडंसं घाबरवतात, तर ते त्यांच्या दिशेने गेलेत. अजून 12,000चा गोल संपलेला नाहीये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रथमेश याने टिपला असेल, विकेट गडी बाद. झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. कभी कहते हैं भाई झुकेगा नहीं. नवीन फलंदाज हेमंत, काही फॅन फॉलोवर आहेत नागेश गरत यांचे, तेही मध्ये आले होते बक्षीस देण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश. हेमंत यांच्या षटकारासाठी प्राइज आले. सलमान शेख यांच्याकडनं सिक्सरसाठी हेमंत यांना 2,000 रुपये. त्यांना सांगितले थांबा थांबा, एक बस झाली, 1 रन बस झाली, 2,000चा सवाल आहे. आणि पहिल्याच षटकापासून बघते प्रथमेश अगदी उंचावरनं अगदी हात सोडतात. एवढी उंची आहे, जसं असं वाटतं की त्यांचा हात जो येतो ना पहिल्या मधल्यावरनं येतो का काय. चला षटकारासाठी 2,000 चेंडू पाठीमागे चालला. गिरकी घेतली 1000 तो बनताय. चौकार आलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार.
खुश आहेत टुनटुन बाई बी खुश आहे बिलकुल आणि त्यांच्यासाठी तोच आहे कॅच सोडलाय आणि जसा कॅच सोडला ना प्रथमेश त्यांच्याकडे रागाने बघतो बाबा माझ्याच जे बॉलिंग वरती कॅच सोडायचा होता का बाकीच्यांचे बरोबर पकडले काही का औपचारिकता बाकी आहे सामन्यामधली चांगली गोलंदाजी आकुटप्याची गोलंदाजी शॉर्ट ऑफ लाईन गेला डिलिव्हरी 74 धावा केल्या होत्या 75 धावांचा पाठलाग करायचा होता 48 स्कॉचरला ते करताना अजून 28 वरती गाडी अडकले 2 बॉल आहेत शेवटचे 2 चेंडू आहेत 2 बॉल शेवटचे 2 चेंडू 2 चेंडू हा फटका खेळला आता सांगितलं बाबा आता तरी पकडा कोणीतरी पकडा अरे काही जण सांगतात आता प्रथमेश सांगतात बाबा विरुद्ध काय कटकार असताना नाही आहेत ना असा झेल सोडत नाहीत कोणी कोण ना कोण सांगतो की बाबा झेल तरी पकडा शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे षटकारासाठी प्राइज आहे हेमंत आहे ना आता चौकारासाठी पण होतं 1000 रुपये ते गेले स्कीम संपले ऑफर लागू होती पण ती ऑफर संपले हा सामना जिंकलाय आरटीओ रेडिंगर्सनं हा सामना जिंकलाय अभिनंदन या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 2 खेळाडू आहेत एक कैलास आहे आणि एक नागेश आहे 2 जण आहेत नॉमिनेशन 2 दावेदार 2 उमेदवार आता एकेका प्रभागामध्ये 4 पण होते आता इलेक्शनला मॅच कदाचित नागेशांचं आक्रमण तेही महत्वाचं होतं सुरुवातीला कैलास यांनी केलेल्या धावा 2 षटकार 3 चौकार 26 धावांची खेळी त्यांनी साकारले आहेत आणि या गोलंदाजी करताना 2 महत्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केल्यात त्यामुळे ते राहिले आहेत या सामन्यात